11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा वादात. अल्पसंख्याक कोट्याला धक्का. कॉलेज प्रवेश अडथळ्याविना कधी होणार? अकरावी प्रवेशाच्या संदर्भात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. कधी ऑनलाईन प्रवेशाची तारीख बदलते, तर कधी प्रवेश प्रक्रियेत बदल होताना दिसतो. अशातच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयानं 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत SC, ST आणि OBC कोटा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थांच्या 50% कोट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी 50% जागा राखीव आहेत. व्यवस्थापन कोट्यातील जागांचाही समावेश आहे. SC, ST, OBC मुळे आरक्षण 86% जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील केवळ 12 ते 14% जागा उरणार आहेत. अल्पसंख्याक संस्थांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रकरणी वाद उत्पन्न होताच मंत्रालयानं सुधारित परिपत्रक जारी करून अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लावण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हा नियम एकूण सामाजिक न्यायाचा विचार करता सामाजिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना किंवा अन्य मागास विद्यार्थ्यांना या जागा अधिक जागा उपलब्ध होतील. त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या उपयुक्त असाच तो निर्णय आहे. याच्यामध्ये कुठल्याही अल्पसंख्याक संस्थांच्या अधिकारावरती अतिक्रमण होत आहे किंवा त्यांच्या जागा कमी करून अन्य विद्यार्थ्यांना या जागा दिल्या जातात असं याच्यामध्ये धोरण तर दिसत नाही. दरम्यान शासनानंही या निर्णयामुळे अल्पसंख्याक आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय. अल्पसंख्याक शाळांनी प्राधान्यक्रमाने 51% त्या भाषिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यावं असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढे त्यांच्या भाषिक विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इतर भाषिक विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी ते देऊ शकतात. या निर्णयाचं काही पालकांनी स्वागत केलंय, तर काही जणांनी हे प्रवेश ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मिळावेत असं म्हटलंय. माझ्या मताप्रमाणे मायनॉरिटीचा जो कोटा आहे तो मायनॉरिटी कॉलेजेस पुरता असतो आणि मग नंतर जे उरलेले सीट्स आहेत ते ओपनला द्यावेत. ओपन म्हणजे ओपन फॉर ऑल असतं. मग ते कुठल्या कॅटेगरीकरता सीमित न ठेवता ते ओपनला जावेत असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही फक्त कॅटेगरी म्हणताय त्यावेळेस कुठल्या तरी कॅटेगरी पुरतंच तुम्ही मर्यादित ठेवाल. ओपन म्हणलं तर ओपन फॉर ऑल म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळेल ना. या सुधारित परिपत्रकानुसार अल्पसंख्याक कोट्यातील 50% जागांपैकी कुठल्याही जागा इतर संवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार नाहीत. मात्र अल्पसंख्याक कोट्यातल्या जागा शिल्लक राहिल्यास इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालयाला घेता येणार आहे. निदान आता तरी 11वीची प्रवेश प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडेल ही अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.